लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वालजी. आशिष भाऊ, बजेटची तयारी राज्य सरकारनं सुरू केलेली आहे. मोठा आर्थिक बोजा आहे, फ्रीबीज आहे, त्यासाठी निधी लागणार आहे आपल्याला. हे बघा, निधी लागणार आहे, परंतु आपण सातत्याने महाराष्ट्र हा देशामधला एक खूप मोठा राज्य आहे. वेगवान प्रगती आपण महाराष्ट्रात करत आहोत आणि ही सर्व वेगवान प्रगती होत असताना आज आपल्याला माहीत आहे की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकीसाठी देवेंद्रजी नितीनजी यांचा प्रयत्न झाला. दावोसमध्ये जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता तर देवेंद्रजी यांचा इन्व्हेस्टमेंट गुरु म्हणून एक नाव या ठिकाणी महाराष्ट्रात नाही तर देशात या ठिकाणी समोर येत आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये नेहमी ही बाब सत्य आहे की आपल्या उत्पन्नापेक्षा आपला खर्च जास्त असतो. एक साधारणतः महसुली तूट असतेच आणि आपण ज्या पद्धतीची लोककल्याणकारी योजना, लाडक्या बहीण योजना असो, शेतकऱ्यांना कृषी वीज बिलाची सबसिडी असो की PM किसानच्या धर्तीवर CM किसान असो, अशा पद्धतीचे इतके उपक्रम आपण या ठिकाणी चालवत आहोत. म्हणजे सर्व उपक्रमाचा उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छित नाही, परंतु इतक्या कल्याणकारी योजना आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा या सर्व बाबी लक्षात घेऊन एकंदरीत राज्याचा विकासाचा रथ पुढे खेचून नेण्यासाठी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने देवेंद्रजी देखील लक्ष घालत आहे आणि पुढील 20 दिवसामध्ये या संदर्भामध्ये योग्य नियोजन करून आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी प्राधान्य कुठल्या कामाला द्यावा, प्रकल्प कसे पूर्ण करावे, भांडवली गुंतवणूक कशी करावी आणि गरज आता तर आम्ही जिल्हा योजनेमध्ये देखील कशा पद्धतीने बदल करायचा आहे आणि भांडवली गुंतवणूक कशी करून लोकांचा दरडोई उत्पन्न कसं वाढवता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे. गेल्या वेळेस प्रायोरिटीनं लाडक्या बहिणींसाठी जवळपास 40,000 कोटींची तरतूद होती. यावेळेसही लाडक्या बहिणींसाठी प्रायोरिटीनं तरतूद असणार आहे का या बजेटमध्ये? ते तरतूद हे बघा, लोक सांगत होते की विरोधक विशेष करून की लाडकी बहीण योजना निवडणुकीचा फंड आहे, वीज बिल माफिया निवडणुकीचा फंड आहे. परंतु आज आपण पाहत आहोत की सरकारने जी कमिटमेंट केली होती त्या कमिटमेंटवर सरकार स्टेप राहिली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादा हयात असताना या तिघांनी ठरवलं होतं की जे आम्ही कमिटमेंट केलेले आहे ते आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करू आणि त्या दृष्टीने आपल्याकडे 5 वर्ष आहे. त्या आश्वासन तर आपण पूर्ण करूच, परंतु त्याशिवाय देखील लोककल्याणासाठी जे निर्णय घ्यायचे ते घेऊ. या बजेटमध्ये लाडक्या बहिणींसाठी सफिशियंट निधी असेल? निश्चितच ते आता कमिटेड एक्सपेंडिचर आहे ते आपण करणार असो. आणखी एक बोजा आहे की शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे. सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आपल्याला आणता येत नाही. राज्य सरकार हे सोंग कसं आणणार आहे पैशाचं? असं आहे की या संदर्भामध्ये जे अहवाल येणे आता अपेक्षित आहे त्या अहवालानुसार आता खरा गरीब शेतकरी कोण आहे, अडचणीत सापडलेला शेतकरी कोण आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,71,00,000 शेतकरी आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जी शेती होते ते सुमारे 1.25 कोटीच्या वर नाही आहे आणि त्या 1.25 कोटीमध्ये प्रत्यक्षात इन्कम टॅक्स पे करणारे शेतकरी किती आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी शेती घेतलेले लोक किती आहे, फार्म हाऊस कल्चरमध्ये शेती घेऊन त्याच्यातून इन्कम नाही तर स्वतःचं एक ऑर्गॅनिक फार्मिंग करून स्वतःचा एक सेकंड इनिंग आपल्या आयुष्यातील कशी त्या ठिकाणी करता येईल शहराच्या बाहेर जाऊन, अशा पद्धतीने शहरात राहणाऱ्या मोठ्या लोकांनी गुंतवणुकीसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी शेती घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूने दिवस रात्र कष्ट करणारा, राबणारा, नैसर्गिक संकटात सापडलेला तो आमचा गरीब शेतकरी आहे. या सर्व गरीब शेतकऱ्याला दिलासा कसं देता येईल, त्याला आधार कसं देता येईल, हा आमचा प्राधान्य राहणार आहे. कर्जमाफी जी शब्द दिला होता, तुम्हीच आले होते तिथे शेतकऱ्यांना, बच्चूकडूंना, तो 30 जूनपर्यंत शक्य आहे पाळणं आत्ताच्या आर्थिक स्थितीमध्ये की आणखी तुम्ही एक तारीख मागणार आहे बच्चूकडू यांना? असं आहे की हा निर्णय अशा पद्धतीने जाहीर करायचा नसतो. या संदर्भामध्ये एक पूर्ण आढावा घ्यावा लागतं, राज्याच्या रिसोर्सेसचा अभ्यास करावा लागतो, एकूण बोजा किती येणार आहे त्याचा विचार करावा लागतो, त्याची तरतूद कुठून करायची आहे, त्याचे पैसे कुठून उभे करायचे आहे, त्याच्यावर जे आपलं आर्थिक शिस्त आहे त्या सर्व गोष्टीचा विचार करून
मंत्रिमंडळापुढे जाऊन या संदर्भामध्ये निर्णय करू. शेवटचा प्रश्न, विदर्भ ॲडव्हान्टेज झालं नागपुरात, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली, महिंद्राचा मोठा प्लांट नागपुरात येतोय, गडचिरोलीचे तुम्ही को राज्यमंत्री आहात, को पालकमंत्री आहात तिथले, गडचिरोली ते स्टील सिटी म्हणून विकास होतोय. हे सर्व यासाठी आहे की सर्वात पुढे महाराष्ट्र माझा हे फक्त कागदावर नाही आहे, हे प्रत्यक्षात कृतीत या ठिकाणी महायुतीचे सरकार आणून दाखवत आहे. देवेंद्रजी यांनी ज्या पद्धतीचं पालकत्व गडचिरोलीचं स्वीकारलेलं आहे आणि सरकारमध्ये एक टीम म्हणून ज्या पद्धतीचं काम सर्व करत आहे, यातून महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या मदतीने त्यांच्यातून देखील आता कालच मी परवा भोपाळला जाऊन आलो, 160 कोटी रुपये शिवराज सिंग चौहानजींनी मला दिले महाराष्ट्रासाठी. सेंट्रलची मदत कशी घेता येईल, इन्व्हेस्टमेंट कशी आणता येईल आणि त्यासोबत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा गाडा अधिक गतीने पुढे नेऊन राज्याला संपन्न कसा करता येईल याचा एकंदरीत या तिन्ही गोष्टीचा विचार करून आपण निर्णय करणार आहोत. एक आवर्जून विचारतोय, बजेट प्रिपेअर करताना अजितदादांना मिस करताय तुम्ही? खूप मिस करतो मी. कल्पना करू आता शब्दातून व्यक्त करू शकत नाही. रोज सकाळपासून रात्रीपर्यंत मला रोज अजितदादाची आठवण येते. मागील 6 वर्षात त्यांनी दिलेला प्रेम, त्यांनी दिलेला सन्मान आणि त्यांनी दिलेला विश्वास, व्यक्त केलेला विश्वास ती कधीच भरून येऊ शकत नाही. मी खूप अस्वस्थ आहे आणि दादा कधीच आमच्या मेमोरीतून जाऊ शकत नाही. बजेटबाबत काही सल्ला दिला होता का त्यांनी एवढ्यात की असं असं करायचं आपल्याला? नाही, दादा खूप कर्तृत्ववान माणूस होते. मी महाराष्ट्राचं किती नुकसान झालं आहे हे कदाचित कोणालाच कळू शकलं, पण मला हे जास्त चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. खूप खूप धन्यवाद. आशिष जयस्वाल यांच्या डोळे नेता अजितदादाच्या रूपाने गमावला. महाराष्ट्राची क्षती कधीच भरून निघू शकत नाही. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे डोळे भरून आले अजितदादांची आठवण करताना, कारण की ते बजेट प्रिपेअर करतायत. अजितदादा महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, दोघांनी मिळून बजेट यावेळेस जर सादर केलं असतं, परंतु आता अजितदादा नाही. त्यामुळे पावलोपावली रोज मला अजितदादांची आठवण येते, अशा भावना आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केल्या. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.